भिवंडीत दुहेरी हत्याकांडानं हादरलं। भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह दोघांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली। दरम्यान यामागे खासदार सुरेश म्हात्रेंचे समर्थक असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। नेमकं सत्य काय या रिपोर्टमधून पाहूया। भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी यांच्या हत्येनं भिवंडी हादरली आहे। 4 ते 5 हल्लेखोरांनी या दोघा भावांची धारधार शस्त्रानं वार करत निर्घृण हत्या केली। या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांसह भाजप आमदार महेश चौगुले, शिवसेनेचे नेते संतोष शेट्टींनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली। प्रफुल्ल तांगडींचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे। प्रफुल्ल तांगडींसह त्यांचा सहकारी तेजस कार्यालयात बसले होते। सोमवारी रात्री 11च्या सुमारास दोघं घरी जाण्यासाठी निघाले। दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला चढवला। हल्ल्यात जबर घाव बसल्यानं दोघांची जागेवरच प्राणज्योत मालवली। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। धक्कादायक बाब म्हणजे याआधी प्रफुल्ल तांगडी यांच्यावर 2दा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण यातून ते थोडक्यात बचावले। एका हल्ल्यात तर प्रफुल्ल तांगडी समजून त्यांच्या चुलत भावावर गोळीबार करण्यात आला होता। प्रफुल्ल जनार्दन तांगडी, प्रफुल्ल बाळाराम तांगडी चुलत भाऊ। 2021 मध्ये हल्लेखोरांनी गोळीबार केला। प्रफुल्ल जनार्दन तांगडी यांच्या ऐवजी प्रफुल्ल बाळाराम तांगडीवर हल्ला झाला। यापूर्वी 2दा जीवघेण्या हल्ल्यातनं बचावलेले प्रफुल्ल तांगडी यंदा कमनशिबी ठरले। कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत प्रफुल्ल तांगडींसह दोघांना संपवलं। दरम्यान हत्या करणारे आरोपी हे खासदार सुरेश म्हात्रेंचे समर्थक असल्याचा तांगडी कुटुंबियांनी आरोप केलाय। भरत ठाकरे याच्या वाली पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, नायगाव पोलीस स्टेशन इतर ठिकाणी रिव्हॉल्व्हरचे आर्म्स ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत। 307 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, 4-5 गुन्हे दाखल आहेत, तरी सुद्धा त्याला मोठ्या अंतर्गत कारवाई होत आहे। आता सुद्धा तालुका पोलीस स्टेशनवर आपला प्रस्ताव गेलेला आहे मोक्याचा, पण सुरेश बाल्या म्हात्रे यांचं वर्चस्व असल्या कारणाने आणि त्यांची त्याला फूस असल्यामुळे हा सराईत गुन्हेगार वाटेल ते करतो। या आरोपीच्या नावावर आतापर्यंत 6 गुन्हे असतील फायरिंगचे। त्या आरोपीला साधं तडीपार करू शकत नाही प्रशासन। मोकातच जाऊ द्या, तर मोकातच आरोपी आहे। मागे पण मी गृहमंत्र्याला पण निवेदन दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलं होतं, या आरोपीवर कारवाई करा। पोलीस दखल घेतली नाही, दखल घेतली तर आज हा प्रकार झाला नसता। भले आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असो, त्याचे सहकारी असो, पण आमच्या भावासारखा आज आम्ही सहकारी गमावला आहे, याचा अतिशय दुःख आहे। आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनाही आम्ही विनंती केली आहे की याच्या मागे जे असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडींसह दोघांच्या हत्येप्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यावसायिक वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जाते। आता या हत्याकांडात काही राजकीय कनेक्शन आहे की नाही हे तपासातून समोर येईल, पण या निमित्तानं राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज, भिवंडी।